नमस्कार मित्रांनो, माझा नेता सिरीजच्या काही भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि निर्णायक नेते अजित अनंतराव पवार यांच्या जीवन प्रवासाबद्दल। अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे होते। राजकारणाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला, मात्र त्यांनी केवळ वारशावर नाही तर स्वतःच्या कार्यशैलीवर आपली ओळख निर्माण केली। त्यांचे शिक्षण मुंबईतील बृहन्मुंबई कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये झाले। सुरुवातीला त्यांनी सहकारी साखर कारखाना आणि बाजार समितीच्या कामातून सार्वजनिक जीवनात पाऊल टाकले। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रशासन आणि संघटन कौशल्य दाखवले। 1991 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेसाठी निवडून आले, मात्र 1992 मध्ये त्यांनी लोकसभेचा राजीनामा देऊन राज्य राजकारणात सक्रिय भूमिका स्वीकारली। त्यानंतर ते बारामती मतदारसंघातून अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आले। शिस्तप्रिय, निर्णयक्षम आणि थेट बोलणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख तयार झाली। धन्यवाद।